आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आशू नाही का घरात? नाही ना, तू अचानक आलास. आधी कळवलं असतं ना तर मी त्याला थांबवून घेतलं. नाही, माझं तसं काही ठरलं नव्हतं. अचानक प्लॅन झाला आणि मी लगेच इथे निघून आलो. पण काय रे पार्थ, तू लग्नाला का नाही आलास? अरे मी दुबईला होतो, मागच्याच आठवड्यात आलो आणि जसा मी तिथून आलो ना तसा लगेच तुम्हाला भेटायला आलो. पार्थ, तू नेहमी असंच करतोस हा. अचानक येऊन धक्का देतोस. बरं ते जाऊ दे. काकू मला सांगा, तुमच्या सुनबाई कशात? म्हणजे आमच्या वहिनीच आहे. आहे ना, एकदम बरी आहे, उत्तम. ये. अरे पण आहे कुठे ती? बोलवा त्यांना, दिसल्याच नाहीत मागचपासून. आहे आहे आताच आहे, येईल ती, आवडते. बरं, तुला इतकी उत्सुकता आहे ना तिला भेटायची, मग एक काम करूया. ती येईपर्यंत आपण सुहास आणि कीर्तीला सांगूया तिच्याबद्दल सांगायला. सुहास आणि कीर्ती सांगा त्याला, म्हणजे ती कशी आहे त्याची झलकच म्हण हवं तर. बरं कीर्ती, आता तूच सांग तुझ्या वहिनीबद्दल. कीर्ती, तूच सांग ना. शिवा शिवा खूप चांगली आहे. तिचा स्वभाव पण खूप चांगला आहे आणि वेगळी आहे म्हणून उठून दिसते सगळ्यांमध्ये. कीर्ती, अगं निबंध पाठ केल्यासारखं काय सांगतेस? चोख पाठांतर केलेलं दिसतंय काल रात्री. जरा नीट सांग ना. नाही नाही काका, म्हणजे तिला असं म्हणायचंय, पार्थ ऐकतोयस ना, की शिवा जेव्हा या घरात सून म्हणून आली ना तेव्हा आम्हाला कुणालाच असं वाटलं नव्हतं की शिवा या घरासाठी एवढं काही करेल. ती म्हण आहे ना, स्वामी तिन्ही जगाचा, आम्ही शिवा विना भिकारी. असंच काही. हो हो, म्हणजे घरावर एवढी संकट आली पण शिवाने या घराला, माणसांना वाचवलं. म्हणजे भाऊ काका आशूच्या ऐवजी तीच धावून येते सगळ्यांसाठी. ती अशीच आहे, म्हणजे या जगातल्या मुलींनी प्रेरणा घ्यावी शिवाकडून, एवढी भारी आहे शिवा. आणि एवढंच नाही, जेवण छान बनवते, मस्त, म्हणजे बोटं चाटत राहाल एवढं. हो हो, म्हणजे 5 स्टारचं जेवण तिच्या स्वयंपाकासमोर काहीच नाही. आणि ती जेव्हा लग्न करून आली इथे तेव्हा असं वाटलंच नाही की बाहेरून आली, असं वाटत होतं इथेच राहते, म्हणजे याच घरातला पार्ट असं वाटलं. वा वा वा, क्या बात आहे. तुम्हा दोघांना वहिनीबद्दल फारच कौतुक आहे, हे दिसतंय मला. अगदी, म्हणजे आशूनही केलं नसेल एवढं कौतुक या दोघांना आहे तिचं. अरे वा, लाडके आहेत ना. हॅलो वहिनी. हो, नमस्कार. हे घ्या चहा. वहिनी, तुम्हाला भेटायला मी खरंच खूप उत्सुक झालो होतो. ह्या दोघांनी तुमचं खूप कौतुक केलं. खरंच मी तुमच्याशी बोलायला खूप एक्साइटेड आहे. हो, असं काही नाहीये, म्हणजे त्यांनी उगाच वाढवून सांगितलं, एवढं काही नाहीये. अरे कीर्तीकडे बघ, काय भारी बोलते ती. कीर्ती, ते मगाशी बोलत होतीस ना ते सांग. मस्त सांगतेस तू. हा, बापरे. काय छान आहे शिवा, चांगली आहे शिवा. माणूस कुठला? सुहास, सुहास, तुझं अक्कल नाहीये का रे? अगं हळू ना, आधीच पैशाची चणचण आहे, त्यात तू असं. तू गप्प बसे, सगळं तुझ्यामुळे घडतंय. काय गरज होती आईला सगळ्या गोष्टींमध्ये होकार द्यायची? या नादात ना माझा कमरपट्टा गेलाय सुहास. माहितीये किती महागाचं होतं? एवढे आकडे ना शिवाने शाळेत सुद्धा शिकले नसतील. तेवढा महागाचा कमरपट्टा होता, गेला. पण मी काय. पण तू काहीच बोलू नकोस. मला ना त्या शिवाच्या सणसणी तशी लावून देवाशी वाटते, गळा दाबावं वाटतं. पण मला काय करायला लागतंय? तिचं कौतुक कशाला? करावं लागेल. आता जर मी त्यांना होकार दिला नसता तर त्यांना काय वाटलं असतं? अरे यांना तर काहीच पश्चाताप झालेला दिसत नाही. मग गेलो असतो परत आउट हाऊस मध्ये. डार्लिंग ऐक ना, हे बघ,
आपल्याला या घरातलं आपलं स्थान आणि कंपनीमधली आपली पोझिशन आणखीन बळकट करायची असेल ना, तर हे करावं लागेल. ओके? आणि काही दिवस, जास्त दिवस नाही. हे बघ हां. पण एकदाच काहीतरी करू हा, आणि असं काहीतरी करायचं ज्याने खूप मोठा इम्पॅक्ट सगळ्यांवर होईल. करेक्ट. करेक्ट नाही, काय करायचं त्याचा विचार कर. अरे हे काय आहे सगळं? कोणी ठेवलं इथे? अगं थोड्या वेळापूर्वी नव्हतं इथे. काय माहिती कोणी ठेवलं. अरे आपल्या घरात कोण ठेवणार? आपल्याच पैकी कोणीतरी ठेवलं असेल. तू संपदाला विचार, तिने ठेवलं असेल. अहो संपदा कशाला ठेवेल, ती झोपलीये, तिने नाही ठेवलं. मग कोणी ठेवलंय? मी ठेवलंय काका. का? कळेल. काय ग? काय आहे हे सगळं? काका, मला शिवाचे पाय धुवायचे. अगं काय बोलतेस हे तू? बरी आहेस ना? पाय धुवायचे. वहिनी आपल्याला जेवायचंय ना? चल. काका काका सांगतो. सीताई, तुम्ही शिवाबद्दल जे नेहमी म्हणता ना, ते आम्हाला आता पटलंय. म्हणजे आजपर्यंत आम्ही शिवाच्या विरोधात काही ना काही करत गेलो, तिचा नेहमी दुस्वास केला, पण शिवानी नेहमीच आम्हाला माफ केलं. आणि ह्याची आम्हाला जाणीव झाली तेव्हा आम्ही ठरवलं की शिवासाठी आपण काहीतरी करायला हवंय. तिचे आभार मानायला हवेत, तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं ठरवलं. तर सीताई, चालेल ना हे केलं? नाही पण सीते, हे करायच्या वेगळ्या पद्धती पण असतील ना? नाही आहेत शिवा. अगं, मी तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि खूप मोठा गुन्हा केलाय मी. ह्यासाठी मला कधीच कोणीच माफ नाही करू शकत. निदान हे करून घरातल्यांना पटेल तरी की मी पश्चाताप करण्याचा प्रयत्न करते. शिवा बस. अहो पण सीताई, अगं बस. तिला वाटतंय ना हे सगळं करावंसं. जो जीव घेणा प्रकार तिने तुझ्या बरोबर केला त्याचं प्रायश्चित्त तिने घ्यायलाच हवं. हे तर काहीच नाही, तेवढं करायला काहीच हरकत नाही. शिवा, काय बोलू तुझ्याशी. मी कायम तुझ्यासोबत उद्धटपणे वागत आले. तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय मी. लाज वाटते मला त्याची. घरातल्या सगळ्यांची मनं जिंकलीस. माझंही मन बदललं असतं जसं आईचं बदललंच, पण मी तुला कधी चान्सच दिला नाही. कायम तुझा राग करत आले. खूप मूर्खासारखं वागले मी. तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला, पण हा विचार नाही केला की मी माझ्या भावाच्या आयुष्याशी खेळते. किती वाईट आहे मी. शिवा, मी चुकले. प्लीज मला माफ कर.